हरिओम. चिंतन. प्रवचन क्रमांक 51. ज्ञान आणि आचरण. केवळ ज्ञान असून उपयोग नाही, त्या ज्ञानाप्रमाणे आपले प्रत्यक्ष आचरण झाले पाहिजे. यामुळे आपण पाहतो की ज्ञानी, विद्वान, पंडित यांचे आचरण शुद्ध, पवित्र, योगिक असू शकते, परंतु ते मुक्तीपासून दूर राहतात, मुक्तीला वंचित होतात, अमुक्तावस्थेत जन्ममरणाचे फेरे घेत जीवन जगतात. मुक्तीचा विचार करता ही अपूर्णावस्था आहे. यामुळे ते वितरागी झालेले नसतात. ते शुद्ध, पवित्र, योगिक आचरण करण्यातच धन्यता मानतात. असे करणे निश्चितच स्पृहणीय आहे, परंतु ही सुद्धा भौतिकात रुतून ठेवणारी बेडी आहे. फार तर आपण या बेडीला सोन्याची बेडी असे म्हणू शकतो, परंतु ती बेडी आहे याचे भान राहत नाही. यामुळे ते वितरागी असत नाहीत. यामुळे संधी आली की अयोगिक, भौतिक, अश्लाघ्य वर्तन करण्यासाठी मोहित होऊ शकतात. ती भौतिक उपभोगांची लज्जत पूर्ण नष्ट झालेली नसते. ते भौतिक आकर्षणाला बळी पडतात. म्हणजे गणिती भाषेत यांची अवस्था कशी असते पहा. +10 - 10 बरोबर +0 असे याचे उत्तर आहे. परंतु -10 + 10 बरोबर -0 असे याचे उत्तर आहे. 0 परंतु अधिक आणि 0 परंतु वजा यातील फरक आपण ओळखावा. ज्ञान असूनही वितराग नाही, यात नेमका हाच फरक आहे. ज्ञान असूनही ती भौतिकाची धग आत कोठेतरी धुमसत असते. एखाद्या निमित्ताने तिचे अग्नीमध्ये रूपांतर होऊ शकते. यासाठी एखादे क्षुल्लक कारण पुरे होते. विवेक सुटतो आणि पाय घसरतो. आपल्या साक्षात्कारी ऋषींकडून हजारो वर्षांपूर्वी उपनिषदे सांगितली गेली, परंतु त्याप्रमाणे आचरण तत्काळ झाले नाही. अर्जुन व्युत्पन्न विद्वान, पंडित, ज्ञानी होता, परंतु त्याला उपनिषदांचे सर्वसार श्रीमद भगवद्गीतेद्वारे प्रत्यक्ष पुरुषोत्तम योगेश्वर भगवंत श्रीकृष्णाकडून सांगावे लागले. तेव्हा त्याच्याकडून उपनिषदांचा अर्थ प्रत्यक्ष आचरणात उतरला. याचा अर्थ सत्पुरुष अध्यात्म तत्त्वज्ञान सांगतात, परंतु त्यांची प्रचिती घ्यायला फार दीर्घ कालावधी जावा लागतो. त्या काळी जरी ते मेंदूत उतरले तरी ते अंतःकरणामध्ये उतरत नाही, प्रत्यक्ष आचरणात दिसून येत नाही. मधल्या काळामध्ये काळच धडा शिकवतो. तेव्हा जाग येते आणि अध्यात्माशिवाय तरणोपाय नाही याची खात्री होते. यामुळे त्या काळी सत्पुरुषांचा छळ होतो. त्यांचे तत्त्वज्ञान समजायला, पचायला जड जाते. ज्ञानेश्वर माऊली, तुकाराम बुवा, अनेक सत्पुरुष इत्यादींचा छळ झाला. कोणाच्या हातापायात खिळे मारून ठार केले गेले, कोणाचे हातपाय तोडले गेले, कोणाला फाशी दिले गेले. ते माऊली आहेत, जगद्गुरू आहेत, संत आहेत, सत्पुरुष आहेत याची जाण दीर्घ कालावधीनंतर झाली. महाभारत काळापर्यंत तरी कुठे मूर्तिपूजा, मंदिरे, पूजाविधी असे काही आढळत नाही. त्या काळी श्रीकृष्ण सकाळी बाहेर जाण्याआधी स्वस्ती वाचन करत असल्याचा उल्लेख आढळतो. याचा अर्थ तो स्वतःजवळ, स्वात्म्याजवळ अंतःकरणात ध्यान लावत होता असा होतो. त्याही आधी आपले उपनिषदकार ऋषी मुनी ध्यान लावत असत. परंतु त्यानंतर मूर्तिपूजा, धार्मिक विधी, सोपस्कार आले. बहुधा काही अडचण आली की कोणाचा तरी कसला तरी आधार लागतो. या भावनेमधून तो अदृश्य, अरूप, निर्विकारी आत्मपरब्रह्म दृश्य, रूपमान, विकारी केला गेला असावा. कारण कठीण प्रसंग आला, दुःख सोसावे लागले, संकट आले की देवाची आठवण होते. तो प्रत्यक्ष समोर असला की त्याच्याशी संवाद साधून आपले गाऱ्हाणे मांडता येते, त्याची प्रार्थना करता येते, करुणा भागता येते. या आणि अशा भावनेमधून देवाला मूर्तीमधून साकार केला गेला. मग प्रत्यक्ष मूर्त रूपाने समोर असलेल्या देवाची पूजा, अर्चा, स्तुती करणे सोपे गेले.
मग यासाठी भिन्न भिन्न कारणांसाठी भिन्न भिन्न पूजा विधी सोपस्कार रचले गेले. ते सर्वसामान्यांना अगम्य अशा संस्कृतमधून रचले गेले. त्यांना मंत्र असे भारदस्त नाव दिले गेले. संस्कृत येणाऱ्यांना भाव आला. अशा प्रकारे साकार केलेल्या देवाच्या पूजाविधींसाठी मंदिरे बांधली गेली. पापपुण्याची कल्पना समाजात रुजवली गेली. जो तो पाप झाकण्यासाठी पुण्य मिळवण्यासाठी मंदिरामध्ये धावू लागला. आज आपण पाहतो की या मंदिरांमधून दररोज लाखांनी लोक गर्दी करतात. पाप झाकण्यासाठी नाक घासतात. पुण्यासाठी स्तुतिसुमने असलेले पूजाविधी करून घेतात. भौतिक सौख्य मिळावे म्हणून अधिष्ठान ठेवतात. अशा प्रकारे मूळ केवळ स्वात्म्याजवळ स्वस्थ प्रशांत निश्चल बसणारे आपण मूर्तीपूजेकडे वळलो. कारण जसजशी भौतिक भोगापवर्गता वाढत गेली तसतसे स्वात्म्याजवळ स्वस्थ प्रशांत निश्चल बसणे, त्यासाठी अमन नमन निर्विकारी निर्विचारी होणे दिवसेदिवस शक्य होईनसे झाले. यामुळे ध्यान लागण्यासाठी काहीतरी समोर धारणा असावी अशी गरज निर्माण झाली. यामधून मूर्तीपूजा सुरू झाली. आणि आता मूर्तीपूजेशिवाय पूजा अर्चा प्रार्थना ध्यान कसे लागू शकते अशी शंका निर्माण झाली. याला मंत्र तंत्राची जोडे अपरिहार्य झाली. आत्मपरब्रह्माचा अंश आपल्या स्वतःच्या अंतःकरणामध्ये सतत वास्तव्याला आहे. यावर अंतःयात्रा करून ध्यानयोग साध्य करून दार्शनिक व्हायचे हा विचार पटणे अशक्य झाले. कारण मूर्ती धारणा असल्याशिवाय ध्यान कसे लावणार हा उलटा प्रश्न विचारला जाऊ लागला. यासाठी ज्या बाह्य भौतिकामुळे अंतःअवशात्मा आपल्यापासून दूर झाला आहे त्याला बाह्यभागी शोधायचा प्रयत्न सुरू झाला. असा हा उलटा कारभार आहे. याविरुद्ध कोणी बोलला तर त्यालाच नास्तिक धर्मबुडव्या अशी शेलकी विशेषणे दिली जाऊ लागली. त्या बिचाऱ्या गॅलिलिओची आठवण होते. तो सांगू लागला की सूर्य स्थिर असून त्याच्या सभोवती पृथ्वी फिरत आहे. झाले. जनतेला हे पटेना. शेवटी त्याला पकडून फाशी दिले गेले. तसेच आता झाले आहे. परमात्मा बाह्यभागी नसून प्रत्येकाच्या आत अंतःकरणामध्ये आहे. त्याला प्राप्त करायला बाह्य भागातून अंतःयात्रा करावी लागते. त्यासाठी ध्यान लावावे लागते. त्यासाठी भौतिकामधून बाहेर व्हावे लागते. भौतिक भोगापवर्गतेपासून निरीच्छ वितरागी व्हावे लागते. पण हे ऐकतो कोण? शेवटी एक दिवस भौतिकात पूजा करून थकतात. तरीही सुखदुःखाचा विळखा काही सुटत नाही. मग असा हा सर्व उपदेश आपल्या ऋषीने ज्या उपनिषदांमधून केला आहे त्या उपनिषदांचा अभ्यास करतात, ध्यान लावतात, परंतु भौतिक सोडत नाहीत. म्हणजे आत्मज्ञान आहे परंतु त्याला अनुसरून आचरण नाही अशी विचित्र अवस्था झालेली आहे. याही पुढील आणखी विचित्र अवस्था म्हणजे ध्यान लावून अंतःयात्रा करणारे अंतःकरणामध्ये उतरतात आणि ज्यावेळी स्वस्वरूप प्राप्त होण्याचा भाग्यमय क्षण येतो तेव्हा तेथे परमप्रकाशाची अनुभूती झाली की व्युत्थान होऊन म्हणतात की असा प्रकाश बाहेरही आहे. आत परमात्मा आहे कुठे? तो अंतस परमप्रकाश म्हणजे स्वस्वरूप आपणच परमात्मा होणे असा आहे. हे हास्यास्पद वाटते. प्रत्येक मानव परमात्मा होण्यासाठीच येथे मानवी देह धारण करून आलेला आहे. आपली ती केवळ एक स्पंदन, केवळ अस्तित्व अशी अवस्था हीच अंतिम उपलब्धी आहे. हेच निर्वाण आहे. तमाम अशा आकांक्षा, इच्छा, कामना, वासना समाप्त झाल्या. भौतिक आणि अध्यात्म या दोहोच्याही आपण अतीत झालो. क्षुद्र देहिक भावना समाप्त झाल्या. आध्यात्मिक आसही राहिली नाही. एक इवलेसे स्पंदन राहिले परंतु त्याची दखल राहिली नाही. परिपूर्ण एकत्व आले. आपणच आत्मपरब्रह्म पुरुषोत्तम झालो. हे चैतन्य परम आहे. ते सतत चळवळत असते आणि तरीही त्याचे अस्तित्व त्या एकत्वामध्ये जाणवत नाही. कारण तुका झाला पांडुरंग. आपण जीवित आहोत असे आपण तपासून पाहतो का? नाही पाहत. कारण तशी गरजच वाटत नाही. आपले अस्तित्व आपण तपासून पाहतो का? नाही पाहत.
कारण त्याची गरजच वाटत नाही. बाळूचे नाव बाळू आहे आणि तो बाळूच आहे हे बाळू आरशात पाहून खात्री करून घेतो का? नाही घेत, कारण तशी गरजच वाटत नाही. आपण आहोत तर आहोत, बाळू हा बाळू आहे तर आहे, यात तपासून काय पाहायचे, यात खात्री काय करायची? सांगायचा मुद्दा असा की केवळ ज्ञान असून उपयोग नाही, त्याप्रमाणे प्रत्यक्ष आचरण झाले पाहिजे. खात्रीपूर्वक बाळू हा बाळू असून उपयोग नाही, त्याने बाळूप्रमाणे आचरण केले पाहिजे. जर आपल्याला एकत्व प्राप्त झाले तर त्याची शहानिशा आपण करायची नाही, त्याप्रमाणे इतरही जणांना आपल्या आचरणामधून तसे वाटले पाहिजे. आत्मज्ञानाप्रमाणे जर आचरण म्हणजे कर्म झाले तर त्या दोहोमधून स्थितप्रज्ञता प्राप्त होते. तेथे आपण सर्वापासून अलग होतो. येथे अंतःकरणात उतरणे होते, तेथे भक्ती प्रस्थापित होते. या सर्वाचा सुंदर परिणाम म्हणजे आत्मसाक्षात्कार, स्वस्वरूपावस्था, दर्शनयोग. आणि काय मिळवायचे शिल्लक राहिले? काही नाही. जीवनाची इतिश्री झाली. हरिओम.